सध्या मार्केटमध्ये येणाऱ्या वाटाण्यांची किंमत देखील कमी झालेली आहे. आपल्याला आता ₹30 ते ₹40 किलोने वाटाणे मिळत आहे. म्हणजे ₹100 3 किलो किंवा 4 किलो मिळत आहे. तर आपण ते वाटाणे आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये कसं यूज करायचं, ते आपण फ्रोझन कसे बनवून ठेवायचे वाटाणे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. इथे मी वाटाणे काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे वाटाणे काढून त्याचे स्टोरेज कसं बनवायचं, स्टोअर कसे करायचे ते बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे मी हे 1 किलो वाटाणे म्हणजे जास्तीच वाटाणे घेतलेले आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण पाणी टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर जे आपण सोललेले दाणे काढलेले आहेत, म्हणजे वाटाणे काढलेले आहेत, ते वाटाणे आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपल्याला मार्केटमध्ये फ्रोझन वाटाणे देखील मिळतात, म्हणजे जे एकदम डीप फ्रीजमध्ये ठेवलेले असतात, ते देखील आपल्याला कधीही उपलब्ध असतात. तर आपण यांना आता कमी किंमत चालू असल्यामुळे जास्तच वाटाणे घेऊन आपण त्याचे चांगले जे मार्केटमध्ये ड्राय वाटाणे कसे मिळतात, ते वाटाणे आपल्याला बनवायचे आहेत. जे वाटाणे आपण पाण्यामध्ये टाकलेले होते त्यांच्यामध्ये अशी उकळी करून घ्यायची आहे. आपल्याला खूप सारे त्यांना शिजवायचे नाही. जसं आपण भाजीमध्ये शिजवतो तसे आपल्याला या वाटाण्यांना शिजवायचं आपल्याला नाही हलके-फुलके शिजवून घ्यायचे आहेत, बॉईल करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून देणार आहोत. नंतर आपण ते वाटाणे काढून घेणार आहोत आणि त्याला आपण एका चाळणीमध्ये ठेवणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्यांना एका चाळणीमध्ये त्यांचं पाणी काढून घेणार आहोत आणि एका चाळणीमध्ये ठेवणार आहोत. तर इथे मी स्टीलची चाळणी घेतलेली आहे. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरचा वापर देखील तुम्ही करू शकतात. जसे भाजीसाठी वापरतो, पावभाजीसाठी वापरतो, तसे एकदम गच्च आपल्याला शिजवायचे नाही. तर अशा पद्धतीने हलके-फुलके आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे आणि एका कढईमध्ये आपल्याला चाळणी ठेवायची किंवा एखाद्या पॉटमध्ये आपल्याला चाळणी ठेवायची. त्याचं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. अशा पद्धतीने ते वाटाणे मस्त ड्राय होऊन जातात. त्यानंतर आपल्याला चांगला जो आपण यूज जास्त करत नाही अशा रुमालामध्ये ते आपल्याला वाटाणे टाकून द्यायचे आहेत. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मी जो ड्राय आपला रुमाल असतो त्या किंवा टॉवेल असतो त्यामध्ये किंवा कोणतंही फॅब्रिक असेल, व्हाईट कलरचं असेल तरी चालेल, कॉटनचं असायला हवे, त्यामध्ये आपण हे वाटाणे टाकून देणार आहोत आणि त्याचं जेवढं पण पाणी असेल ते पूर्ण आपण ते शोषून घेणार आहोत. पाणी पूर्ण ड्राय झाल्यानंतर त्याला आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. असे आपल्याला एक एक दाणा मोकळा करून त्याला सुकवून घ्यायचा आहे. आपण त्यांना बॉईल केलेले आहेत वाटाण्यांना, म्हणून थोडासा वेळ लागेल. म्हणून आपल्याला हळूहळू त्यांचं पूर्ण प्रेस न करता आपल्या रुमालाने आपल्याला हळूहळू त्यांचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे कॉटनच्या कपड्याने त्याचे पूर्ण पाणी आपल्याला काढायचे आहेत. असे हलके-फुलके ड्राय झालेले असायला हवे. तर असे हलके-फुलके ड्राय झाल्यानंतर आपल्याला त्यांना उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने त्यांना आपण उन्हात ठेवून देणार आहोत. तिथे चांगलं ऊन येतं त्या ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत आपण दुसऱ्या दिवशी देखील आपण त्यांना ड्राय करून घेणार आहोत. असे वाटाणे तुम्ही फ्रोझन म्हणजे डीप फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. तर अशा पद्धतीने ते चांगल्या प्रकारे ड्राय झालेले आहेत. ते हिरव्या कलरचे दिसत आहे. थोड्या वेळाने ते पूर्णपणे ड्राय होऊन जातील. आपण वाटाण्याच्या सीझनमध्ये वाटाणे घेऊन अशा एका डब्यामध्ये स्टोअर करू शकतो. हा डब्बा तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. कोणत्याही काचेच्या कंटेनरमध्ये किंवा चांगल्या स्ट्रॉंग प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि रोज थोडे त्यांना सुकवायचे आहेत. ते सुकवल्या गेल्यानंतर अशा पद्धतीने ते ड्राय होऊन जातील. ड्राय झाल्यानंतर आपल्याला कधीही हे वाटाणे यूजफुल होतील आणि असं आपण मार्केटमध्ये ड्राय वाटाणे घ्यायला जातो तर चांगल्याच प्रकारे महाग मिळतात आणि जेव्हा असे स्वस्तमध्ये मिळतात तेव्हा आपण खूप सारे घेऊ शकतो आणि आपण दोघं पद्धतीने त्याला स्टोअर करू शकतो. जे ओले असतात ते देखील आपण फ्रोझन आपण स्टोअर करू शकतो डीप डीप फ्रीजमध्ये ठेवून आणि अशा पद्धतीने डेली थोडं सुकवून आपण ड्राय देखील करू शकतो. एका दिवशी ते पूर्ण नाही सुकले तर त्यांना डब्यात भरून तसेच फ्रीजमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला व्यवस्थित स्ट्रॉंग उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जे आपल्या घरी कंटेनर असतं ते देखील असं साफ करून आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये भरायचं आहे. मी असेच घरातले टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.